महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। मी विरोधी पक्षाच्या वतीनं आणलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर या ठिकाणी बोलतोय। सभापती महोदय, विरोधी पक्षाचा हा प्रस्ताव म्हणजे केवळ राजकीय नैराश्यातून आलेली रडगाडी आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण आज महाराष्ट्र प्रगतीपथावर धावतोय, पण विरोधकांना फक्त आणि फक्त तो नकारात्मकच दिसतोय। सभापती महोदय, विरोधक म्हणतात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे। मी त्यांना आठवण करू देऊ इच्छितो की आमच्या गृह विभागाने गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे। सायबर गुन्हे असोत की महिलांवरील अत्याचार, महाराष्ट्र पोलीस आज ॲक्शन मोडमध्ये सर्व स्तरावर दिसत आहेत। राज्याचा गृह विभाग कोणत्याही दबावाशिवाय 24 तासाच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळत आहे। अंमली पदार्थ पकडले जात आहेत। आरोपींना 1 महिन्याच्या आत फासावर लटकवले जात आहे। महायुती सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत नाही तर त्यांना थेट तुरुंगाची हवा दाखवते। आज नरसापूर अत्याचार प्रकरणी तातडीने शिक्षा सुनावली गेली। देवाभाऊंच्या राज्यात अन्याय आणि अत्याचाराला थारा नाही, इथे गुन्हेगारांची गय केली जात नाही। महिनाभरात आरोपीला फासावर चढवले जाते। माननीय सभापती महोदय, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक हा आशियातील सर्वात मोठा आधुनिक टनेलचा प्रकल्प आहे। विरोधक केवळ एका पावसाच्या लिकेजवरून संपूर्ण प्रकल्पाच्या गुणवत्तेवर आज त्या ठिकाणी त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। तांत्रिक कामे सुरू असताना काही नैसर्गिक आणि तात्कालीन अडचणी येतात, त्यावर आमचे MSRDCचे इंजिनियर्स 24 तास लक्ष ठेवून आहेत। खड्डे पडल्याची तक्रार येताच कंत्राटदार कडक दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत। आमचे सरकार क्वालिटी आणि डिलिव्हरी देणारे सरकार आहे। सभापती महोदय, फॅशन शोच्या नावाखाली जर कोणी महिला कलाकारांची फसवणूक करत असेल तर हे सरकार अशा रॅकेटला पायदळी तोडवल्याशिवाय राहणार नाही। पोलिसांचे संरक्षण आहे हा आरोप साफ खोटा आहे। पोलिसांचे मनोधैर्य खचवणारा हा आरोप आहे। अशा फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करून तपास सुरू आहेत। सायबर आणि आर्थिक गुन्हे सोडवण्यात आणि गुन्हेगारांवर कारवाई करण्यात महाराष्ट्र आज 3ऱ्या स्थानकावर आहे। आज सभापती महोदय, महसूल विभागात पारदर्शकता आणण्यासाठी आज आपल्या सरकारनं डिजिटल तंत्रज्ञान वापर सुरू केलाय। फेरफार, सातबारा आणि नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन करून आम्ही भ्रष्टाचाराचे दारे बंद केले आहेत। आज सभापती महोदय, शहरीकरण ही आजच्या काळाची गरज आहे। पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई सारख्या शहरांवर लोकसंख्येचा ताण वाढतो हे खरं आहे, पण आमचे सरकार तिथे हात बांधून बसलेले नाही। आम्ही मेट्रोचे जाळे विणतोय। ड्रेनेज आणि पाणी पुरवठा सुधारण्यासाठी अमृत योजना अंतर्गत हजारो कोटींचा निधी महापालिकांना दिला आहे। राहिला प्रश्न FSI आणि पुनर्विकास मंजुरीचा, तर आम्ही गरिबांना हक्काची घरे मिळवण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट आणि SRA नियम सोपे केले आहेत। त्यामुळे गोरगरीब जनतेला आज हक्काची घरं प्रत्येक ठिकाणी त्यांना मिळालेली आहेत। आज मला अत्यंत अभिमानाने सांगायचं आहे, फुगेवाडी असेल, हडपसर असेल, या ठिकाणी ज्यावेळेस दुर्घटना घडल्यानंतर त्यातील गोरगरीब लोकांना 15व्या दिवशी त्यांच्या अकाउंटला पैसे सरकारने त्या ठिकाणी दिले। फक्त पैसे दिले नाहीत तर तातडीनं त्या भागात कारवाया झाल्या। पोलिसांनी चांगली कामगिरी केली आणि आजही त्या भागात कुठलाही दारूचा गुत्ता त्या ठिकाणी उघडला गेला नाही आणि उघडला जाणार नाही याची मी या ठिकाणी खात्री नक्कीच देतो। त्यामुळे सभापती महोदय, शेवटी मी एवढंच म्हणेल की विरोधी पक्षाकडे ना कोणताही ठोस मुद्दा आहे ना राज्याची विकासाची दृष्टी आहे। हा अंतिम आठवडा प्रस्ताव म्हणजे केवळ हेडलाईन्स मिळवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे। आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली हे महायुती सरकार महाराष्ट्राला देशात नंबर 1 वर ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे। त्यामुळं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मोठ्या मनाचा माणूस आहे। टीका सर्व स्तरांवर त्यांच्यावर होते, मागाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या शरीरावर, कुटुंबावर, जातीवर, पण देवाभाऊ कुठेही थांबत नाही। उलट एखाद्या विरोधकांनी विरोध केला आणि त्या विरोधकाला वैयक्तिक अडचण आली तर प्रथम धावणारे आमचे देवाभाऊच असतात। म्हणूनच मी या ठिकाणी जाता म्हणेल, हमारी फितरत में नहीं लिखा है अंधेरा देना, हमारी फितरत में नहीं लिखा है अंधेरा देना, क्योंकि हमारे सीने में एक देवेंद्र नाम का चिराग रखा है, क्योंकि हमारे सीने में एक देवेंद्र नाम का चिराग रखा है, जो दुश्मनों को भी उनकी बुरी हाल में हमेशा रोशनी देता है, जो दुश्मनों को भी उनकी बुरी हाल में हमेशा रोशनी देता है। धन्यवाद।